आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या एकीकडं गोकुळ निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आणि दुसरीकडे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती निवडी संदर्भातही राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलेला आहे. जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे थेट 20 सदस्य आल्यामुळं अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार हा नैसर्गिक नियम आणि दुसरीकडे गोकुळची निवडणूक होत असताना ती महायुतीच्या झेंड्याखाली होणार अशी केलेली घोषणा. या दोन्ही जे काय राजकारण सुरू आहे त्या राजकारणात काही ठिकाणी अनेकांची कोंडी होत असताना सुद्धा काही ठिकाणी थेट मंत्री हसन मुश्रीफ यांचीच कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीनं सुरू आहे किंवा अन्य काही मित्र पक्षाच्या वतीनं सुरू आहे. खरं तर महापालिकेत नैसर्गिक नियम होता की ज्याचे सदस्य जास्त त्याचा महापौर. त्यानुसार भाजपचा महापौर झाला. कमी सदस्य असलेल्यांना विविध पदं मिळाली. पण तोच नियम आता जिल्हा परिषदेत लावला जावा एवढीच माफक अपेक्षा मंत्री मुश्रीफ यांची आहे. पण आता भाजप आणि जनसुराज्यसह शिवसेनेनं सुद्धा याला आता बगल देण्याचा प्रयत्न सुरू केला. मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केलेली मागणी, यांनी सांगितलेला हक्क ही सुरुवात होती. पण त्यानंतर अनेक घडामोडी सुरू झाल्यात ज्यामुळे मंत्री मुश्रीफ यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. गोकुळमध्ये त्यांची सत्ता आहे, जिल्हा बँकेत त्यांची सत्ता आहे, मग जिल्हा परिषदमध्ये सुद्धा त्यांची सत्ता का, असा थेट सवाल विचारला जाता. यातूनच मोठा भाऊ तुम्ही नाही तर आम्ही आहे म्हणत पहिला अध्यक्ष भाजपचा करण्यासंदर्भातल्या हालचाली प्रचंड वेगावल्या आहेत. विशेषतः चंद्रकांत दादा पाटील यांनीच यामध्ये पुढाकार घेतलाय आणि हा चेंडू आता पोहोचणार आहे तो थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात. खरं तर नैसर्गिक नियमानुसार राष्ट्रवादीचा अध्यक्ष व्हायला पाहिजे. काही नावं सुद्धा त्यासाठी चर्चेत आहेत. पण पहिला अध्यक्ष भाजपचा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात धडपड सुरू आहे. गोकुळ सगळ्यांनाच महत्त्वाचा आहे, त्याप्रमाणे जिल्हा परिषद सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि जिल्हा परिषदेत कोंडी करून गोकुळमध्ये काही मिळवण्याचा प्रयत्न किंवा गोकुळ हवा असेल तर जिल्हा परिषद आत्ता तूर्त बाजूला ठेवा अशी जी काही मागणी सुरू आहे त्यातूनच मंत्री मुश्रीफ यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचं आपल्याला लक्षात येईल. कारण थेट राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार हे माहीत असताना सुद्धा राग जिल्हा परिषदेतला विविध माध्यमातून राष्ट्रवादीवर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामध्ये आघाडीवर आहेत आमदार विनय कोरे. त्यांचा राग आहे की राष्ट्रवादीनंच आमच्या काही जनसुराजच्या काही जागा पाडल्या. तोच राग शिंदे सेनेच्या मनात आहे, तोच राग भाजपच्या मनातही आहे. म्हणजे जादा जागा आल्या तरी आमच्या पाडून आल्यात, काँग्रेसला पाडून नव्हे. हाच राग वेगळ्या माध्यमातून आता मित्रपक्ष व्यक्त करत आहेत. यातूनच अध्यक्ष नव्हे तर उपाध्यक्षपद आणि सभापतीपद राष्ट्रवादीला देण्यासंदर्भातल्या हालचाली वेगावलेल्या आहेत. खरं तर मंत्री मुश्रीफ यांचा तसा नैसर्गिक हक्क आहे अध्यक्षपद मागण्याचा, पण त्यांची कोंडी करून अध्यक्षपद त्यांच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. येत्या 8-10 दिवसात या संदर्भात मुंबईत बैठक होणार आहे. कारण 20 तारखेला निवड आहे. त्यापूर्वी या संदर्भातला निर्णय होणं आवश्यक आहे आणि तोपर्यंत निर्णय हा जास्तीत जास्त पेंडिंग ठेवायचं आणि शेवटच्या क्षणी निर्णय घ्यायचा की अध्यक्ष भाजपचा आणि उपाध्यक्ष आणि सभापतीपद राष्ट्रवादीला. याशिवाय शिंदे सेनेला पण सभापतीपद मिळणार, जनसुराजला मिळणार, सगळ्यात महत्त्वाचं यड्रावकर यांच्या शाहू आघाडीला सुद्धा मिळणार. सगळ्यांना पदं निश्चित जिल्हा परिषदेत मिळणार. पण हे मिळत असताना अध्यक्ष राष्ट्रवादीचा होऊ नये यासाठीच सध्या भाजपचे आणि जनसुराजचे प्रयत्न सुरू आहेत. गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. तिथं
ज्या पद्धतीनं मंत्री मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी गेल्या 5 वर्षात सदस्य वाढवले, डेअरी वाढवल्या, नोंदणी केल्या, त्याला खो घालण्याचा प्रयत्न आता न्यायालयाच्या पातळीवर सुरू झालेल्या खंडपीठात, उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात या संदर्भात याचिका दाखल केली आहे. हा कोणत्या राजकारणाचा भाग आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. कारण इकडं जिल्हा परिषद कोंडी करतानाच दुसरीकडं गोकुळमध्ये सुद्धा मंत्री मुश्रीफ यांचीच कोंडी करण्याचा हा प्रयत्न आहे. कारण मंत्री मुश्रीफ यांच्या संस्था अधिकाधिक ज्या नव्या हे झालेल्या आहेत, नोंदणी झाल्या आहेत, त्यात मंत्री मुश्रीफांच्या अधिकाधिक संस्था आहेत. त्याच संस्थांच्या जीवावर त्यांची ताकद वाढणार आहे आणि तीच ताकद कमी करण्याचा प्रयत्न या न्यायालयीन प्रक्रियेमधनं होणार आहे. ज्यांनी याचिका दाखल केली ते कोणाचे जवळचे आहेत हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा पुढचं सगळं रामायण महाभारत आपल्या लक्षात येईल आणि यामागचं राजकारण लक्षात येईल. त्यामुळे सध्या मंत्री मुश्रीफ यांची दोन्हीकडून कोंडी करून काही करून अध्यक्षपद राष्ट्रवादी ऐवजी भाजपकडे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. निर्णय कोल्हापुरात होणार नाही हे नक्की आहे. निर्णय घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कोर्टातच आता या 2-3 दिवसात हा बॉल जाईल आणि तिथं जे काय निर्णय होईल तो मानावा लागेल. निर्णय काय होतो हे महत्त्वाचं. कारण सांगलीत राष्ट्रवादीनं 6 जागा असताना सुद्धा अध्यक्षपद मागून तिथं खो घातलाय भाजपला. म्हणून तर भाजपनं कोल्हापुरात खो घातलाय राष्ट्रवादीला. त्यामुळे सांगलीत जर 2 पावलं राष्ट्रवादीनं माघार घेतली तर कोल्हापुरात सुद्धा भाजप 2 पावलं माघार घेण्याची शक्यता आहे. पण सांगलीत जर ताठर भूमिका राष्ट्रवादीने ठेवली तर मात्र कोल्हापुरात मंत्री मुश्रीफ यांची कोंडी करण्याचा प्रयत्न आणखी मोठ्या प्रमाणात होईल आणि त्याचा निकाल काय लागेल तो ह्या 5-6 दिवसात निश्चितपणे होईल. पण सध्या तरी हक्क राष्ट्रवादीचा असताना सुद्धा त्यांची कोंडी करून तो हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न मित्रपक्षच महायुतीतले करत आहेत. त्यांना यश येणार की नाही हे आठवड्यात कळेलच. पण एकूणच कोल्हापूरचं राजकारण सध्या गोकुळ आणि जिल्हा परिषद या दोन्ही भोवती फिरत आहे. जिल्हा परिषदेत जे काही घडेल, जे नाराजी नाट्य घडेल किंवा अन्य काही घडेल, तडजोड घडेल, त्याचा सगळा परिणाम हा निश्चितपणे गोकुळच्या राजकारणावर होणार हे नक्की आहे. त्यामुळे नेमकं काय राजकारण होणार या आठवड्यात कळेल आणि या राजकारणाला नवीन वळण काय लागणार ते सुद्धा स्पष्ट होईल. बघूया आपण नेमकं काय होते. सध्या तरी गोकुळचं राजकारण हळूहळू तापत आहे. दुसरीकडे जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचं राजकारणही तापत आहे. येत्या 5-6 दिवसात कळेल नेमकं कोणाचा अध्यक्ष. पण सध्या तरी मिळालेल्या माहितीनुसार भाजपनं आग्रह धरलाय तो अध्यक्षपदाचा केवळ सांगलीतलं तडजोड ठरवण्यासाठी. पाहूया अशाच राजकीय बातम्या आपल्याला हव्या असतील आत्ताच सबस्क्राईब करा महाधोरणा युट्यूब चॅनल. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.